नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 31 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सतीशने घरी सोडल्यानंतर प्रीती आत गेली तसं नीता दारातच उभी होती. "काय ग प्रीती, किती वेळ लावलास यायला? मी तर अर्ध्या तासापूर्वीच आलीये." "बरं, वेळ झाला असेल, पण तुला प्रोजेक्टची पूर्ण माहिती मिळाली का?" प्रीतीने चप्पल काढत हसत उत्तर दिलं, "हो, आम्हाला पूर्ण माहिती मिळाली. गावातल्या लोकांनी छान सहकार्य केलं. किराणा दुकानाची आणि शेतीविषयी मला पूर्ण माहिती मिळाली." "आणि तुझं काय नीता? तुझं प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं? तुला पूर्ण माहिती मिळाली का?" नीता थोडी शांत होत उत्तरली, "हो, मला पण खूप छान डेटा मिळाला. माझंही प्रोजेक्टचं काम चांगलं चाललंय." दोघी एकमेकींना मिळालेला डेटा दाखवत, "हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे," असं एकमेकींना समजावून सांगत होत्या. कुठल्या माहितीला महत्त्व द्यायचं, कसं रिपोर्ट तयार करायचं आणि प्रेझेंटेशनमध्ये काय-काय सांगायचं यावर त्या गप्पा मारत होत्या. त्या दोघींच्या चेहऱ्यावर थोडा थकवा होता, पण प्रोजेक्टच्या चर्चेत मात्र दोघी खूप उत्साही दिसत होत्या. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये 2 लेक्चर संपल्यानंतर ब्रेक झाला, तेव्हा प्रीतीचे सर्व मित्र-मैत्रिणी कॅन्टीनमध्ये आले. टेबलावर चहाचे कप, नोट्स, लॅपटॉप्स ठेवलेले होते आणि सगळ्यांची चर्चा फक्त उद्याच्या प्रोजेक्टवर सुरू होती. कोणाला कसा डेटा मिळाला, प्रेझेंटेशन कसं करायचं, कोण-कोण बोलणार या विषयावर ते एकमेकांशी बोलत होते. केतकी म्हणाली, "स्लाईड दाखवून प्रेझेंटेशन देणं सोपं असतं, पण फक्त बोलून आपल्या प्रोजेक्टविषयी सरांना सगळी माहिती पटवून सांगणं हे खूप अवघड आहे. काहीतरी चुकलं तर काय करायचं?" सोनाली लगेच म्हणाली, "हो ग, काहीतरी चुकलं तर आपला हाशाव होईल. सगळ्यांसमोर कसं दिसेल मग?" तेव्हा नीता हसत पण काळजीने म्हणाली, "मला पण तीच भीती वाटते. मला मिळालेला डेटा चांगला आहे, पण माझा पार्टनर जास्त बोलत नाही. त्यामुळे मला जाम टेन्शन आलंय. कधी-कधी वाटतं मलाच पूर्ण प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे." प्रीती शांतपणे म्हणाली, "कशाला एवढी काळजी करता? आपण थोडा सराव केला की सगळं व्यवस्थित होईल." कार्तिक मान हलवत म्हणाला, "हो, आपण सगळ्यांनी आधी नीट सराव केला तर आपल्याला हे तोंडी प्रेझेंटेशन देणं अगदी सोपं जाईल." सगळ्यांनी प्रोजेक्टवर चर्चा करतच नाश्ता केला आणि सगळे कॅन्टीनमधून बाहेर पडले. गॅलरीत चालता-चालता प्रीती सतीशकडे वळून म्हणाली, "सतीश, आपण हे तिसरं लेक्चर मिस करून लायब्ररीत बसून उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करूया का? तुला काय वाटतं?" सतीश हलका हसला, "हो चालेल. एक लेक्चर मिस केलं तर काही होणार नाही. आपण नीट तयारी केली तर उद्याचं प्रेझेंटेशन सहज देता येईल," असं तो प्रीतीला म्हणाला. प्रीती क्लासरूममध्ये जाते आणि गावातून गोळा केलेल्या डेटाची नोटबुक घेऊन लायब्ररीत येते. लायब्ररीत फक्त सतीश आणि प्रीती दोघेच होते. शांत वातावरण, मोठ्या खिडक्या, पंख्याचा हलका आवाज येत होता. प्रीती टेबलाजवळच्या खुर्चीवर बसली आणि तिने काल गोळा केलेला डेटा फाईलमध्ये उतरवायला सुरुवात केली. सतीश तिच्या शेजारी येऊन बसला. थोडं लिहून झाल्यावर सतीश म्हणाला, "प्रीती, मी प्रेझेंटेशन देणार आहे, तर मी बोलण्याचा सराव करतो. मी जे बोलतोय ते बरोबर आहे का ते तू नोटबुकमध्ये बघ." सतीश हातात फाईल घेऊन लायब्ररीत हळूहळू चालत मजकूर वाचत सराव करत होता. प्रीती त्याचं ऐकत होती आणि नोटबुकमध्ये चेक करत होती. अचानक एक वाक्य सतीशने चुकीचं बोललं. तेव्हा प्रीती म्हणाली, "अरे सतीश, हे वाक्य असं नाहीये." सतीश लगेच तिच्या जवळ आला. "असं नाही, मग कसं आहे प्रीती?" तो थोडा झुकून तिच्या नोटबुकवर बोट ठेवून बघत होता. तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा अनकळत प्रीतीच्या गालाला हलकासा स्पर्श झाला. तिने पटकन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा सतीशही काही बोलला नाही, फक्त हलकसा हसला. दोघांच्या नजरा काही क्षण एकमेकांवर रोखल्या गेल्या. त्या क्षणी प्रीतीच्या मनात आलं, "हे काय होतंय मला? काय एवढं वेगळं वाटतंय?" त्या क्षणात प्रीतीच्या मनात एक गोड, हलकीशी भावना निर्माण झाली होती. पण तिने लगेच स्वतःला सावरत हसून म्हटलं, "हे बघ, हे असं बोलायचं आहे सतीश." असं म्हणत सतीशचं लक्ष तिने पुन्हा कामावर वळवलं. सतीशही हलका हसला आणि दोघे पुन्हा आपल्या तयारीत गुंतले. लायब्ररीत बराच वेळ तयारी करून झाल्यावर प्रीतीने नोट्स आवरल्या. सतीशने फाईल बंद केली आणि दोघे परत क्लासरूमकडे निघाले. त्यांनी पुढचे 2 लेक्चर्स अटेंड केले, पण संपूर्ण वेळ दोघांच्या डोक्यात मात्र उद्याच्या प्रेझेंटेशनचे मुद्देच फिरत होते. कॉलेज सुटलं. कॅम्पसच्या गेटजवळ दोघं थांबले होते. संध्याकाळ झाली होती आणि हलका वारा वाहत होता. प्रीती सतीशला म्हणाली, "सतीश, उद्या आपण कॉलेजला लवकर येऊया. पुन्हा एकदा नीट सराव करूया. उद्या आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे." सतीशने मान हलवत उत्तर दिलं, "हो, नक्की." इतक्यात नीता स्कूटी घेऊन आली.
चला मॅडम घरी जाऊया, उद्याची तयारी अजून बाकी आहे, तिने चेष्टेत प्रीतीला हाक मारली. प्रीतीने सतीशकडे पाहत हात हलवला. बाय, उद्या भेटू असं म्हणत ती स्कूटीवर बसली. नीताने स्कूटी सुरू केली. वाऱ्याने प्रीतीचे केस मागे हलकेच उडत होते. सतीश गेटजवळ उभा राहून त्या दोघींना जाताना पाहत होता. त्याच्या नजरेत थोडंसं हसू आणि मनात नकळत आलेली एक हलकीशी भावना होती. स्कूटी वळणावर गायब झाली तरीही सतीश काही क्षण तिथेच उभा राहून त्या क्षणात रमला होता. कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि ताण दोन्ही जाणवत होते. क्लासमधले सगळे कपल्स आपापले नोट्स, फाईल्स हातात घेऊन सराव करत होते. बेल वाजली आणि कुलकर्णी सर क्लासमध्ये आले तेव्हा सगळ्यांची धडधड सुरू झाली. कुलकर्णी सर समोर उभे राहून म्हणाले, आज तुम्ही सगळ्यांनी तुमचे प्रोजेक्ट तोंडी सादर करायचे आहेत. कुणालाही स्लाइड्स वगैरे दाखवायचे नाहीत, फक्त तुमच्या शब्दांवर आणि माहितीवर आम्ही गुण देणार आहोत. तर तयारी झाली आहे ना? सगळे थोडे हसले. कोणी हो म्हणत होतं तर कोणी फक्त डोकं हलवत होतं. ठीक आहे मुलांनो, आता प्रत्येक कपल आपापला प्रोजेक्ट सादर करणार आहे. सर्वप्रथम कार्तिक आणि मनाली पुढे या. कार्तिक आणि मनाली थोडे घाबरले होते, पण तरीही आत्मविश्वासाने उभे राहिले. कार्तिक उभा राहतो, मनाली ही बाजूला उभी असते. कार्तिक तोंडी प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करतो. सर, आमचा प्रोजेक्ट आधुनिक शेती व पारंपरिक शेती, नफा व तोटा या विषयावर आहे. आम्ही पिंपळगाव या गावाला भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. तिथले जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यांचा खर्च कमी येतो, पण त्यांचं पीक पण कमी येतं आणि त्यामुळे उत्पन्न कमी आणि त्यांना फायदा देखील कमी होतो सर. या सगळ्या चर्चेतून आम्हाला कळलं की पारंपरिक शेतीत खर्च कमी, नफा कमी असतो आणि आधुनिक शेतीत खर्च जास्त, नफाही जास्त असतो आणि या दोन्हीवर हवामान, पाऊस, बाजारभाव यांचा थेट परिणाम होतो. मनाली ही म्हणते, सर या प्रोजेक्टमुळे आम्हाला दोन्ही पद्धतीचं स्पष्ट चित्र दिसलं. योग्य तंत्रज्ञान आणि योग्य नियोजन असेल तर आधुनिक शेती खरोखरच फायदेशीर ठरते. कुलकर्णी सर म्हणाले, तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत मांडणी केली आहे. कार्तिक आणि मनालीच्या पहिल्या प्रेझेंटेशन नंतर एक एक करून पूर्ण क्लासमधील कपल्स आपापले प्रेझेंटेशन देऊ लागले. नीता, अमोल, श्रद्धा, अक्षय, सोनाली, विक्रम आणि इतर सर्व कपल्सने गावातील शेतकरी आणि दुकानदाराकडून गोळा केलेली माहिती तोंडी समजावून सांगितली. प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून डेटा आणि अनुभव मांडले गेले होते. क्लासमधलं वातावरण खूप उत्साही आणि थोडं गंमतशीर झालं होतं. कारण जेव्हा एखादा कपल बोलण्यामध्ये चुकत होता तेव्हा थोडा हशा आणि मजा होत होती. प्रत्येकजण लक्षपूर्वक ऐकत होते आणि टाळ्या वाजवून प्रोत्साहन देखील देत होते. शेवटी कुलकर्णी सर म्हणाले, आता सतीश आणि प्रीती पुढे या. सतीश आणि प्रीती पुढे आले. सतीशने प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. सर, आम्ही धनगाव या छोट्या गावाला भेट दिली. आमचा प्रोजेक्ट छोट्या उद्योजकांची आर्थिक स्थिती या विषयावर आहे. तिथल्या लहान लहान किराणा दुकानदाराशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा व्यवसाय पूर्णपणे गावातील शेतकऱ्यांच्या नफा तोट्यावर आधारित असतो. तिथल्या किराणा दुकानदारांना सरासरी 15-20 हजार रुपयांचा मासिक नफा होतो, पण हा नफा स्थिर नसतो. शेतीतून पैसा आला तरच दुकानातलाही माल विकला जातो. त्या गावातील शेतकरी वर्षातून 2-3 पिकं घेतात. जर पिकं चांगली आली, पाऊस वेळेवर झाला तरच शेतकऱ्यांकडे पैसा असतो आणि तेव्हाच दुकानदाराचाही माल विकला जातो आणि त्यालाही नफा होतो. पण जर पिकं पावसाने वाहून गेली किंवा दुष्काळ पडलाच तर त्यांचाही धंदा मंदावतो. यामुळे सर तिथले किराणा दुकानदार कधी तेजी कधी मंदी अशा अवस्थेत आपला व्यवसाय चालवतात. एकूणच सांगायचं झालं तर खेड्यातील कोणताही व्यवसाय हा शेतीवरच अवलंबून असतो. प्रीती पुढे म्हणाली, धनगावातल्या दुकानदारांनी स्पष्ट सांगितलं की शेती असेल तर गावात बाजार आहे, शेती नसेल तर आमच्याही दुकानात वाळवंट आहे. सर, आम्हाला या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या आधारावर चालणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचं खऱ्या आयुष्यातील चित्र नीट दिसलं. प्रीती असं म्हणताच क्लासमधले सर्वजण जोरदार टाळ्या वाजवतात आणि कुलकर्णी सर मान हलवून म्हणतात, खूप चांगली मांडणी केली आहे तुम्ही. सतीश आणि प्रीती एकमेकांकडे पाहून हसतात. सगळ्यांचे प्रेझेंटेशन संपल्यानंतर क्लासमध्ये हलकासा गजबजाट झाला होता. कोणाचं प्रेझेंटेशन चांगलं झालं, कोणाची तयारी जास्त होती, कोण नीट डेटा सांगितला यावर सगळेजण चर्चा करत होते. तेव्हा कुलकर्णी सर उभे राहिले आणि हाताने सर्वांना शांत बसण्याचा इशारा केला. सर पुढे म्हणाले, बरं, सगळ्यांनी आपल्या प्रोजेक्टविषयी खूप छान माहिती सांगितली. प्रत्येक जोडीने आपापली मेहनत दाखवली आहे.
पण ज्या 2 जोड्यांनी डेटा एकदम परफेक्ट गोळा केला, नीट सादर केला आणि स्पष्टपणे मांडला, त्या आहेत असं सरांनी म्हटलं. तेव्हा सगळ्यांचे कान टवकारले गेले. सर म्हणाले, "पहिलं नाव आहे नीता आणि अमोल." क्लासमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. नीता आणि अमोल आनंदाने एकमेकांकडे पाहत होते. सरांनी पुढे सांगितलं, "आणि दुसरं नाव आहे सतीश आणि प्रीती." क्षणभर सतीश आणि प्रीतीला विश्वासच बसला नाही. प्रीतीच्या चेहऱ्यावर गोडसं हसू आलं आणि सतीशने हलकीशी मान वाकवून सरांना नमस्कार केला. क्लासमधले सगळे मित्रमंडळी जोरात टाळ्या वाजवत होते. कोणी वा म्हणून शिट्ट्या मारत होते. सर म्हणाले, "तुमचा प्रोजेक्ट एक नंबर होता. डेटा एकदम परफेक्ट होता. सादरीकरण स्वच्छ, मुद्देसूद होतं. खूप छान." सरांनी असं म्हणताच प्रीतीच्या मनात अभिमानाची लहर होती. सतीश तिच्याकडे पाहून हसला आणि त्या क्षणी दोघांनाही मेहनतीचा खरा आनंद जाणवला. कॉलेज सुटलं आणि गेट बाहेर सगळे मित्र-मैत्रिणी एकत्र उभे होते. प्रीती थोडं पुढे तिच्या मैत्रिणींसोबत बोलत होती. सतीश थोडा मागे उभे राहून तिला पाहत होता. तेव्हाच कार्तिकने खट्याळ आवाजात हाक मारली, "अहो बेस्ट कपल, कुठे चाललात?" क्षणभर सगळे स्तब्ध झाले. प्रीतीने पापण्या मिचकावत त्याच्याकडे पाहिलं आणि सतीश हलकेच हसला. कार्तिक लगेच हात जोडत म्हणाला, "अरे सॉरी सॉरी, बेस्ट कपल नाही, बेस्ट कपल ऑफ द प्रोजेक्ट असं म्हणतोय मी." सगळे जोरात हसू लागले. प्रीतीने केस कानामागे सरकवले आणि हसत म्हणाली, "कार्तिक, तुझी मस्करी कधी संपणार नाही." सतीशला क्षणभर असं वाटलं, खरंच आपण कपल असतो तर. त्या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर एक अनाहूत हसू आलं होतं. प्रीतीकडे पाहताना त्याच्या डोळ्यात हलकीशी चमक होती. कार्तिकच्या त्या मस्करीने त्याच्या मनात जे छोटंसं स्वप्न होतं ते अधिकच जिवंत झालं होतं. आतून त्याला खरंच जाणवलं, हे जर खरं असतं तर. गेट बाहेरचा तो क्षण त्याच्यासाठी फक्त मस्करी नव्हता. तो एका गोड भावनेचा हलकासा स्पर्श होता. तुमची देखील लव्ह स्टोरी कॉलेजमध्ये सुरू झाली होती का? आणि तुमची लव्ह स्टोरी कशी होती हे तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता. आणि माझी ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.